कार मी रमा कुलकर्णी श्रीरामनवमीच्या या मंगल सोहळ्यात श्रीरामजी संस्थान तुळशीबागेच्या वतीनं आणि यंदाचे कार्यकारी विश्वस्त श्री भरत तुळशीबागवाले यांच्या वतीनं सर्व रामभक्तांचे आणि रसिकांचे मनपूर्वक स्वागत करते। आज आपण ज्या नृत्य सेवेचा आनंद घेण्यास इथे मोठ्या संख्येनं उपस्थित आहात त्या नृत्य सेवा या संकल्पनेविषयी थोडक्यात सांगते। भारतीय शास्त्रीय नृत्य आणि मंदिर परंपरा यांच्यातील संबंधांवर नजर टाकल्यास असं लक्षात येतं की सर्व शास्त्रीय नृत्यांचं मूळ मंदिर परंपरेत आहे। भरतनाट्यम, कथक, ओडिसी असो अथवा कुचिपुडी, मोहिनीअट्टम, विविध भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारांची मुळे मंदिर परंपरेत रुजलेली आहेत। मंदिरात जे धार्मिक विधी केले जातात ते देवदासी अर्थातच मंदिरातील नर्तकीद्वारे झालेल्या सादरीकरणातून वेळोवेळी व्यक्त झालेले आहेत। काळाच्या ओघात मंदिरापासून दुरावलेल्या नृत्यांना मंदिरात परत आणणे महत्त्वाचे आहे। आजच्या कलाकारांचाही हा असाच प्रयत्न आहे आणि म्हणूनच या नृत्य कलेची सेवा श्री रामचरणी अर्पण करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे। तेव्हा आजच्या कलाकारांचा आणि त्यांच्या कलेचा थोडक्यात परिचय करून देते। आज ज्या दोन नृत्य शैलींचा संगम आपण अनुभवणार आहोत त्या म्हणजे भरतनाट्यम आणि कथक। श्रावणी श्रीपाद तुळशीबागवाले भरतनाट्यम सादर करणार आहे। भरतनाट्यम थोडक्यात पहिल्यांदा कलेविषयी ही एक अभिजात तमिळ कला आहे। 2000 वर्षांहून अधिक काळ टिकलेली आणि समृद्ध झालेली अशी नृत्य परंपरा आणि त्याबरोबरच भारतातील सर्वात जुनी शास्त्रीय नृत्यशैली असल्याचंही म्हटलं जातं। भरतनाट्यमची सुरुवात मंदिरातील नृत्य म्हणून झाली आणि देवदासी परंपरेपासून झाली। तामिळनाडूमध्ये उगम पावलेले रुजलेले भरतनाट्यम, ज्याला साधीर म्हणूनही ओळखलं जातं, ते सुरुवातीला देवांच्या सेवेसाठी समर्पित महिलांनी सादर केलेले असे मंदिर नृत्य होते। ही कला कर्नाटक संगीत पद्धतीवर आधारित आहे। श्रावणी तुळशीबागवाले ही तिच्या आई आणि गुरु सौ उत्तरा तुळशीबागवाले यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 20 वर्षाहून अधिक काळ भरतनाट्यम शिकत आहे आणि आपण त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करत आहात, कौतुक करत आहात। जानकी व्यंकटेश तुळशीबागवाले कथक सादर करणार आहे। कथक हा असा एक नृत्य प्रकार आहे जो अचूक हालचाली आणि गुंतागुंतीच्या अभिव्यक्तींद्वारे हिंदू धार्मिक कथा आणि भक्ती व्यक्त करतो। कथकचे मूळ उत्तर हिंदुस्थानातील उत्तर प्रदेश इथे आहे। त्याच्या खुणा उत्तर भारतातील प्राचीन मंदिरांमध्ये दिसतात, जिथे कथककार किंवा कथाकार रामायण आणि महाभारत सारख्या हिंदू ग्रंथांमधील पौराणिक कथा सांगण्यासाठी या माध्यमाचा उपयोग करत असत। नृत्य, संगीत आणि माईमच्या माध्यमातून ही कला सादर केली जात होती। जानकी ही कला तिच्या गुरु डॉक्टर माधुरी आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 13 वर्षाहून अधिक काळ शिकत आहे। तेव्हा आपण दोघींचंही टाळ्या वाजवून कौतुक करूयात आणि लगेचच आजच्या पहिल्या नृत्याच्या दिशेनं मी वळते। रामवंदना प्रत्यक्ष श्री रामाच्या दरबारातील हे सादरीकरण त्याच्या नामाच्या गजराने आरंभ करत आहोत। राम नाम हे अवीट गोडीचे अद्भुत रसायन आहे। कितीही वेळा ऐकले तरी कान तृप्त होत नाहीत आणि त्याचं रूप डोळ्यात कितीही साठवलं तरी डोळ्याची क्षुधा भागत नाही। पुन्हा पुन्हा ते अनुभवावेसे वाटते, नाही का?
असंच सूर्य गायत्री आणि गानवृंदानं गायलेलं अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेलं जय जय राम ह्या गाण्यावर आधारित रामवंदना सादर करत आहेत श्रावणी आणि जानकी एकत्रित. चला तर मग रामनामानी या नृत्य सेवेच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. अतिशय सुंदर या रामनामाच्या गजरांनी या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे.
यापुढे सादर होणार आहे ताल. ताल हे कथ्थकचे मूलभूत तत्व आहे. या नृत्यातील प्रत्येक रचना या तालात बांधल्या जातात. ताल किती मात्रांचा आहे त्यावर आधारित या रचना विशिष्ट अंगाने बांधल्या जातात. ताल हा समेवर येऊन समेवर संपतो. अशा या एका चक्रात किंवा अनेक चक्रात थाट, आमद, तोडे, तुकडे, परन, तिहाई आणि तत्कार हे कथ्थक नृत्य परंपरेने बांधले जातात आणि प्रस्तुत केले जातात. आज जानकी आपल्यासमोर 15 मात्रांचा ताल गजझंपा हा प्रस्तुत करणार आहे. यात कथ्थकच्या काही रचना तुम्हाला बघायला मिळतील. आत्ताच म्हटल्याप्रमाणे थाट, आमद, तोडे, तुकडे, परन प्रस्तुत होईल. तालाचे चलन आपल्याला जानकी सांगेलच. तर पाहूयात ताल गजझंपा सादर करत आहे जानकी. नमस्कार. तालाचे चलन 15 मात्रांचा ताल आहे. तर तो काही असा आहे. धा त्रक धीन न ग धेत धेत धीन न ग धेत धीन न ग टी कत ग दी गन धा. तुम्हाला आता बघायलाच मिळेल. प्रस्तुत आहे ताल गजझंपा.
मालिका. धेत धीन नग तिटिका तग दिगन धा तिटका तथा तिटिका तग दिगन धा तिटका तथा तिटिका तग दिगन धा तिटका तथा. प्रस्तुत आहे साधा तोडा. धेत धीन टिटी कत गदी तत्त थै तिकदा दिक दिक थै तत्त थै तिकदा दिक दिक थै तत्त थै तिकदा दिक दिक थै तत्त तिति तत् तिकदा दिक दिक थै तिकदा दिक दिक थै तिकदा दिक दिक थै तात तिकदा दिक दिक थै तिकदा दिक दिक थै तिकदा दिक दिक थै तात तिकदा दिक दिक थै तिकदा दिक दिक थै तिकदा दिक दिक थै.
अत्यंत तालबद्धतेत आणि सफाईदारपणे जानकीनं हा ताल गजझंपा आपल्यासमोर सादर केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या तिच्यासाठी झाल्या पाहिजेत. आता आपण सादर करत आहोत अलारिप्पू. अलारिप्पू हा भरतनाट्यमचा असा एक महत्त्वपूर्ण घटक आहे जो सर्वसाधारणपणे भरतनाट्यमच्या सुरुवातीला सादर केला जातो. विशेष म्हणजे त्यातून भरतनाट्यमची मूलभूत माहिती कळते. भरतनाट्यमधील 3 स्थिती, स्थानक, उभ्या अवस्थेतली, आयत म्हणजे अर्ध बसलेल्या अवस्थेत, आणि मांडी म्हणजे पूर्ण बसून केलेल्या मुद्रा, याबरोबरच या नृत्यात भरतनाट्यममधील 3 गतीसुद्धा दर्शवल्या जातात: विलंबित, मध्य आणि द्रुत. अर्थातच म्हणजे आणि फास्ट या गती आपल्याला याच्यातून दिसतात. भरतनाट्यमचे मूलतत्व समजून घेण्यासाठी अलारिप्पू हे एक महत्त्वाचे माध्यम आहे असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा आता आनंद घेऊयात अलारिप्पूचा. ताल मिश्र चापू आणि सादर करत आहे श्रावणी. या तेय्युम तत्तम किटकदित्तै या तेय्युम धित् तत्तम किटतकदम दिमदिनदित्तम किट्ट तक्कदै नादररुण्यतै किट्ट तक्कदम दिमदिनदित्तम किट्ट तक्कदै नादररुण्यतै किट्ट तक्कदम दित्तम किटतकदै तत्तै किटतकदम दित्तम किटतकदै तत्तै किटतकदम दित्तम किटतकदै तत्तै किटतकदम दित्तम किटतकदै तत्तै किटतकदम दिदम तदि किटतकदै ततै तदि 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 किटतकदम दित्तम तत्त किटतकदै ततै तत्तै किटतकदम दित्तम किटतकदै 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 तत्तै किटतकदम दिदम तदि किटतकदै ततै तदि 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 किटतकदम दित्तम किटतकदै काळुवगे तत्तै किटतकदम दित्तम किटतकदै शूळवर तत्तै किटतकदम
தித்தம் கிட்டத்தக்கதை தத்தை கிட்டத்தக்கதம் தித்தம் கிட்டத்தக்கதை தத்தை கிட்டத்தக்கதம் தித்தம் கிட்டத்தக்கதை தத்தை கிட்டத்தக்கதம் தித்தம் கிட்டத்தக்கதை தத்தை கிட்டத்தக்கதம் திதம் ததி கிட்டத்தக்கதை ததை ததி 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 கிட்டத்தக்கதா சித்தகிட்டஜம் தததி தகிட்டஜம் தக்கத்தஜம் ததி தகிட்டஜம் தக்கத்த தகிட்டஜம் தக்கதிக்குத தகிட்டஜம் தானி வலைத த்ருகுட்டக்க 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 தல்லம் சுதம் தக்கத்தம் தத்தை பெருமாளே தத்தம் கிட்டத்தக்கதம் பெருமாளே பெருமாளே பெருமாள் अतिशय सुंदर पद्धतीनं हा आलारिपू श्रावणीनं आपल्याला समजून सांगितलेल्या आहेत. तिन्ही स्थिती अगदी बरोबर आयत, मध्यम आणि स्थानक या मांडी या सगळ्या स्थिती उत्तम पद्धतीनं आपल्याला दिसलेल्या आहेत. पुन्हा एकदा तिचा टाळ्या वाजवून आपण कौतुक करूयात आणि पुढच्या रचनेकडे लगेचच वळते. गणेश वंदना. मराठी माणसाचा कोणताही कार्यक्रम गणेशाचं पवित्र स्मरण केल्याशिवाय आणि त्याला शरण गेल्याशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राचा आराध्य दैवत आणि सगळ्यांचा लाडका बाप्पा, सुखकर्ता आणि दुःख हरता असलेल्या त्या गजाननाला आपली नृत्य सेवा सादर करत आहेत श्रावणी आणि जानकी. ताल, आदिताल आणि दोघी जणी हा ताल सादर करणार आहेत. हे गजानना. संकट अमुचे विलयाला जा
गणपती बाप्पा. अतिशय सुरेख. यापुढे सादर होणार आहे ठुमरी. ठुमरी हा शास्त्रीय संगीतातला भाग असला तरी त्यावर सहज नृत्य प्रस्तुत करता येते. ठुमरी ही बऱ्याच विषयांवर असू शकते. राधाकृष्णातली छेडछाड, प्रेम, जवळीक किंवा अगदी त्यांची भांडणंसुद्धा दर्शवता येतात. प्रस्तुत ठुमरीचे शब्द आहेत, मोरी पकड कर बैया श्याम. यात राधेला कृष्ण वृंदावनात होळी खेळायला बोलावतो आणि तिलाही खूप जायची इच्छा आहे. पण घरचे सगळे काय म्हणतील, सासू नणंद काय म्हणतील, मग मी कशी जाऊ होळी खेळायला, या विचारांमध्ये तिची द्विधा मनस्थिती दिसून येते. तिला होळी खेळायला जायचे तर आहेच, पण कसं जाणार, सगळे काय म्हणतील, मग नकोच जायला. या सगळ्या लगबगीत काय होतं त्या राधेचं पाहूयात या ठुमरीत. सादर करत आहे जानकी. मोरी पकड़ कर बैया श्याम
वा, अशा राधेच्या प्रेमात तो कृष्ण पडला नाही तरच नवल. अतिशय सफाईदारपणे आणि सहजतेने जानकीनं ज्या प्रकारे राधेच्या जीवाची तगमग आणि घालमेल दाखवली आहे त्यासाठी खरोखर एकदा जोरात टाळ्या देऊयात जानकीसाठी. आणि पुढच्या रचनेकडे लगेचच जाऊयात. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि अभंग हा मराठी संस्कृती आणि संस्कृतीचा अनोखा पैलू आहे. संत तुकाराम सर्वांना पंढरपुराला विळखा घालायला सांगतात, सर्वांना एकत्र येण्यास सांगतात. त्यानुसार सर्व भक्तगण भीमा नदीकडे कूच करतो आणि पंढरीच्या ऊर्जेत आणि सकारात्मकतेत चिंब भिजतो. वेढा वेढा रे पंढरी हा अभंग सादर करत आहे ताल आदिताल आणि सादर करत आहे श्रावणी.
अप्रतिम. पांडुरंगाच्या भक्तीत रममाण श्रावणी आणि संपूर्ण पंढरपुराला पडलेला विळखा हा आपल्या डोळ्यापुढे अगदी स्पष्ट उभा राहिला. जोरदार पुन्हा एकदा श्रावणीचं कौतुक करूयात आणि पुढच्या रचनेकडे जाऊयात. तराणा. कथ्थक नृत्यात तराणा हा नृत्याचा एक भाग असतो. यात दीम, तोम, नादिरदानी, तदारीदानी असे काही शब्द वापरून ते संगीतबद्ध केले जातात. तराण्याचे बोल तबला आणि पखावजच्या बोलांनी प्रेरित आहेत असंही मानलं जातं. काही जण असंही मानतात की पर्शियन आणि अरबी स्वरांचा संगीत भाषेच्या निर्मितीवर प्रभाव पडला असावा. तराणा हा नृत्याच्या हालचालीतून खुलतो आणि त्याला एक सुंदर रूप प्राप्त होतं. कौशिकी चक्रवर्ती यांचा हा राग नटभैरव याच्यामधला द्रुत एकताल यात गुंफलेला हा तराणा आहे. सादर करत आहे जानकी. पाहूयात तराणा. सुरेख तराणा सादर केलाय जानकीनी. यानंतर आपण बघणार आहोत भरतनाट्यममधला तिल्लाना, वृंदावनी तिल्लाना. जसे आपण कार्यक्रमाच्या आता शेवटाला पोचत आहोत तसेच सादर होणाऱ्या नृत्याची लय सुद्धा वाढत चालली आहे.
सहसा भरतनाट्यमच्या शेवटी तिल्लाना सादर केला जातो. तिल्लाना म्हणजे ऊर्जा, उत्साह आणि आनंद याचं प्रतीक आहे. तिल्लानाची वेगवान गती, गुंतागुंतीची लयबद्धता आणि आकर्षक हालचाली या प्रेक्षकांसाठी एक अनोखा आणि रोमांचक सौंदर्याचा अनुभव निर्माण करतात. चला तर घेऊयात या तिल्लानाचा आनंद. ताल, आदिताल आणि सादर करत आहे श्रावणी. सगळ्यांना तल्लीन करून सोडणारा हा तिल्लाना. श्रावणीचं पुन्हा एकदा टाळ्या वाजवून आपण कौतुक करूयात.
आणि आजच्या या नयनरम्य नृत्यसेवेचा समारोप आता करत आहोत तितक्याच सुंदर आविष्काराने. शास्त्रीय नृत्य हे मुळात असते ते कथांबद्दल. आज आपण अशाच एका अवीट कथेचा अनुभव घेणार आहोत आणि ती म्हणजे कृष्ण आणि कालियाची कथा. कालिया मर्दन ही भगवान कृष्णाच्या बाललीलांपैकी एक अत्यंत प्रसिद्ध आणि मनोरंजक कथा आहे. यमुना नदीत कालिया नावाचा एक विषारी नाग होता, ज्याच्यामुळे ब्रजवासी खूप त्रस्त होते. आपल्या सवंगड्यांसोबत खेळता खेळता कृष्णाचा चेंडू नदीत जातो व तो परत आणण्यास नदीत प्रवेश करतो आणि तिथे कालियाच्या विषारी शक्तीचा नायनाट व त्याचे यमुना नदीतून उच्चाटन अर्थातच कालियाचं मर्दन करतो. कृष्णानं कालिया नागाला आपल्या बलवान पायांनी नाचायला लावले आणि त्याचा अहंकार नष्ट केला, ज्यामुळे कालिया नाग यमुना नदीतून निघून गेला, ज्यामुळे यमुना नदीचं पाणी शुद्ध झालं आणि ब्रजवासी भयमुक्त झाले. या सुंदर कथेला सादर करत आहेत श्रावणी आणि जानकी. ह्या आविष्कारानंतर हा कार्यक्रम संपन्न होत आहे, म्हणून परत एकदा आजच्या या कलाकारांच्या वतीनं संस्थांचे मनपूर्वक आभार मानते. आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी आणि या दोन गुणी कलाकारांचं कौतुक करण्यासाठी आपण इतक्या मोठ्या संख्येनं आज इथं उपस्थित राहिलात, म्हणून सर्व रामभक्तांचं आणि रसिकांचं अंतःकरणपूर्वक आभार मानते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. पाहूयात ताल आदितालात बद्ध कालिया मर्दन सादर करते आहेत श्रावणी आणि जानकी. भुजंगनत नीरज तडा
तरंगो तुंगटातंग नित्तक नित्तक तां तक तै तक तदिमिदि यग तक ताकिट तक जग दृग जगनंदम तक जग दृग जगनंदम यमुना तडाग तुंग तरंगम हिमगरस्तिमित रमित शुभांगम इतस्ततश्चर करुणापांगम यदिवर हृदय सरोरुह भृंगम दिनततिल्लान त्रिगुणकिततिल्लान तिलक सिंधूर अलक शृंगार वदन गंभीर उरगपन संचार नंद सुकुमार नवनीत ददिचोर चंदमणिहार जल जबवनुतदीर नंद सुकुमार नवनीत ददिचोर सचंदमणिहार जल जबवनुतदीर जय विजय भवनंद कुमार भज जन परमानंद किशोर प्रकलीयन तनानंद गंभीर करुणारसयुत भाव शरीर रतीं तदां तदै धीं तत्तां तदै तदीं तदां तदै दिमित किटजन गुणगुणन्दरि तगुणगुणन्दरि दिमित ताकु दिमित किटजन रजकुमार महिमाळंक पणमाळा धुरंदर कृतकृताकार दज्जं तत्तगज्जं तत्तगण्णं तत्तगुर्रं तज्जं तत्तगज्जं तत्तगण्णं तत्तगुर्रं तत्ताकुजनन्तरि तदकुजनन्तरि ताकुजनन्तरि तदिमित किटजन ताकुजनन्तरि तदकुजनन्तरि ताकुजनन्तरि तदिमित किटजन अद्भुत नर्तन चित्रित मुद्रित विद्युतमुद्भवमद्भुतमद्भुतं ताकुजनन्तरि तदकुजनन्तरि ताकुजनन्तरि तदिमित किटजन अद्भुत नर्तन चित्रित मुद्रित विद्युतमुद्भवमद्भुतम् अद्भुतं ताकुजनन्तरि तदकुजनन्तरि ताकुजनन्तरि तदिमित किटजन विधिशुतकाल विधिशुतशील अतिशयनील ऋतपदलोल ताकुजनन्तरि तदकुजनन्तरि विधिशुतकाल विधिशुतशील अतिशय नील ऋतपद लोल ताकुजनन्तरि तदकुजनन्तरि ताकुजनन्तरि तदिमित किटजन तदिमित किट धिमिताक धिमित किट धिमिताक धिमित किट धिमिताक ता तत्तो तत्तै तरिगिडतो तरिगिड ताकुजनन्तरि तदकुजनन्तरि ताकुजनन्तरि तदिमित किटजनु ताकुजनन्तरि तदकुजनन्तरि ताकुजनन्तरि तदिमित किटजन तदिमितित्तय्य तरिगिडतगदागजम् अतिशय सुख निर्ममगरपादजम् सरसमोह मुरळीरवणाक सकल लोक सम्मोहनगी ताकुदिन्नरगदिन्नन्तगदगदादैताङ्गदादैता दृगदगदगदिन्नत्ताङ्गदादैताङ्गदादैता मिलितनूपुरपदं चलितकृतपादत्ता कदम्बवत्सलय मिलितनूपुरपदं चलितकृतपादत्तां तिल्लान दृगतिल्लान दृगतिल्लान किटतो गगननन्दिततो ततैततो तकताकिटतरिकिटता तदिं ततो तदै तजोगवन्दतद्भुजङ्ग शिरसि चरणं चलनं कृतनं धृतनं वदनं जितचन्द्रमदं करकङ्कणकिङ्किणिनं गणनं पददगरगदिमिदिमि जुनुजुनुतां तताकटिल्लान कनकभूषण तकिटतगस्तकाय मुखमरमन्द मितनरवर पूजित बडयुगण हरिजय विजयी भवनन्द कुमार भजन परमानन्द किशोर प्रकटीयणतनानन्द गंभीर करुणारसयुत भाव शरीर प्रमल मधुकर मधुपदरण समलयन कमलदल चलन मुनि हृदयमपि चोर चातुरा दयाकरा मुरार श्रीकरा मद मधुकर मधुपदरण समलयन कमलदल चलन मुनि हृदयम चोर चातुरा दयाकर
तगदिगदज्जुं तां नीलमनोहर जाल विभूषण निरत चलञ्च भुजङ्गनर्त नीरजतडाक अधिक मृदुलपड निकटतरङ्गो तुङ्गटातङ्ग नित्तक नित्तक तां तगतै तगतदिमिदियग तकटाकिट तक जगदृग जगनन्दं तक जगदृग जगनन्दं यमुना तडाग तुङ्गतरङ्गं हिमगरस्तिमित रमित शुभाङ्गं इतस्ततश्चर करुणापाङ्गं यदिवर हृदय सरोरुह भृङ्गं दिनततिल्लान 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 त्रिपुटकिततिल्लान तिलक सिन्धूर अलक शृङ्गार वदन गम्भीर उरगपण सञ्चार नन्द सुकुमार नवनीत दधिचोर चन्दमणिहार जलजभवनुतधीर नन्द सुकुमार नवनीत दधिचोर सच्चन्दमणिहार जलजभवनुतधीर जय विजयी भवनन्द कुमार व्रज जन परमानन्द किशोर प्रकटीयनतनानन्द गम्भीर करुणारसयुत भाव शरीर रथीं सदां तदै धीं तत्तां तदै धीं तदां तदै दिमित दिमित किटजन गुणगुणन्दरि तगुणगुणन्दरि दिमित ताकु दिमित दिमित किटजन प्रजकुमार महिमाळङ्क पणमाळा धुरन्दर कृत कृताकार दज्जं तत्तगज्जं तत्तगण्णं तत्तगुर्रं तज्जं तत्तगज्जं तत्तगण्णं तत्तगुर्रं तत्ताकुजनन्तरि तदकुजनन्तरि ताकुजनन्तरि तदिमित किटजन ताकुजनन्तरि तदकुजनन्तरि ताकुजनन्तरि तदिमित किटजन अद्भुत नर्तन चित्रित मुद्रित विद्युतमुद्भवमद्भुतमद्भुतं ताकुजनन्तरि तदकुजनन्तरि ताकुजनन्तरि तदिमित किटजन अद्भुत नर्तन चित्रित मुद्रित विद्युतमुद्भवमद्भुतम् अद्भुतं ताकुजनन्तरि तदकुजनन्तरि ताकुजनन्तरि तदिमित किटजन विधिशुतकाल विधिशुतशील अतिशयनील ऋतबदलोल ताकुजनन्तरि तदकुजनन्तरि विधिशुतकाल विधिशुतशील अतिशय नील ऋतपद लोल ताकुजनन्तरि तदकुजनन्तरि ताकुजनन्तरि तदिमित किटजन तदिमित किट धिमिताक धिमित किट धिमिताक धिमित किट धिमिताक ता तत्तो तत्तै तरिगिडतो तरिगिड तरिगिड ताकुजनन्तरि तदकुजनन्तरि ताकुजनन्तरि तदिमित किटजनु ताकुजनन्तरि तदकुजनन्तरि ताकुजनन्तरि तदिमित किटजन तद्दिमितित्तय्य तरिगिड तगदागजम् अतिशय सुख निर्ममगरपादजम् सरसमोह मुरळीरवणाक सकल लोक सम्मोहनगी तताकुदिन्नरगदिन्नन्तगदगदादैताङ्गदादैता दृगटगदकदिन्नत्ताङ्गदादैताङ्गदादैता मिलितनूपुरपदं चलितकृतपादत्ता कदम्बकिसलय मिलितनूपुरपदं चलितकृतपादत्तां तिल्लान दृग तिल्लान दृग दृग तिल्लान किटतो गगन नन्दीत तो ततैत तो ककता किट तरिकिटता तदिं ततो तदै तजोगवन्द तद्भुजङ्ग शिरसि चरणं चलनं कृतनं धृतनं वदनं जितचन्द्रमदं करकङ्कण किङ्किणिनं गणनं पददगरगदिमिदिमि जुनु जुनुतां तताकटिल्लान कनकभूषण सकिटतगस्तकाय मुखमरमन्दस् मितनरवर पूजित पडयुगण हरिजय विजयी भवनन्द कुमार भजन परमानन्द किशोर प्रकटीयनतनानन्द गम्भीर करुणारसयुत भाव शरीर रमण मधुकर मधुपदरन समनयन कमलदल चलन मुनिहृदयमपि चोर चातुरा दयाकरा मुरार श्रीकरा मद मधुकर मधुपदरन समनयन कमलदल चलन मुनिहृदयम चोर चातुरा दयाकरा मुरार श्रीकरा मद मधुकर मधुपदरन समनयन कमलदल चलन मुनिहृदयमपि चोर चातुरा दयाकरा
अतिशय सुंदर. ज्याप्रमाणे ब्रजवासी सगळ्या वृंदावनामध्ये आनंद झालेला आहे, आणखीन सगळे धन्य झालेले आहेत, तसे आपणही झालेलो आहोत. आपल्या मनीषा तुळशीबागवाले या दोघींचं कौतुक करू इच्छितात आणि म्हणूनच त्या श्रावणी आणि जानकीसाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन आलेले आहेत. तर आपण त्यांचं कौतुक करायला आता मी श्रावणीला पुढे बोलावते आणि जानकी तू पण ये आणि मनीषा वहिनी धन्यवाद. थँक्यू सो मच. तेव्हा आणि आजच्या कार्यक्रमाची निवेदक रमात्यासाठी पण एकदा जोरदार टाळ. आमच्या प्रत्येका कार्यक्रमाला आम्ही रमात्याला निवेदक म्हणून बोलवतो. हे माझं एक भाग्य असतं. मी स्वतःला त्याच्यासाठी अतिशय भाग्यवान समजते की मला यांच्या नृत्याच्या कार्यक्रमाला किंवा कोणत्याही कार्यक्रमाला श्रीरामाच्या दरबारामध्ये संधी मिळते. तेव्हा माझ्याकडून मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि या दोन्ही परिवारांतर्फे श्रीपाद तुळशीबागवाले आणि व्यंकटेश तुळशीबागवाले यांच्या परिवारातर्फे संस्थानाचे आभार मानते. धन्यवाद. कार्यक्रम इथं समाप्त झालेला आहे.